दुर्गे अगं तू कवर खेळत बसती काय भांडे घासते तू कवाच्यानी झाले आता तर घासायला घेतले तुला काय भांडी घासायची शिकवली होती का नव्हती तुझ्या आईनी बापानी कुणी म्हणून तर घासते ना काय बाई काय खरं नाही मुळेला गौर घातला ग बाई या सोनानी नको नको जीवाला करून ठेवलंय उठतो पटकन आणि ते धुणं धुवून अन्न देऊन पडू दे हे बाय 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 भांडे आपटाय लागली तो आता राहू दे उचल धुणं आणि की मला कुठे जोर आलाय भांडे घासायला चल केर 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 माग चालूच असते काय तुला आताच नाही काय कळायचं तू पहिले धुणं उचल आणि जा धुवून ये पटकन आणि लवकर जा लवकर ये जर का वेळ लागला की आल्याच बघ मागून कपडे भरपूरात लगे येऊ नका माग शेपूट धरून नाही पटापटा उरकायचं हात हलवायचा जरा सपा सपा उरकायचं शिकायचं काम करायला शिकून आले मी हो तुटून त्या सापची बडबड बडबड ऐकायची मला तर वैताग घेऊन गेलाय नुसता काय नाही आता किरकिर करून आलीस का काय हा ना मग काय करू मग आता कशा पाय केली का किरकिरी किती काम केलं तर त्या बायाला पटतच नाही का ग मला म्हणती तुझ्या आई बापानं तुला काही शिकवलंच नाही मग तू काय म्हणली काय म्हणू तिला जीव नुसता भुलून गेलाय सासूमुळे बाई माझा एवढा वैताग दिला होय का नाहीतर काय काय म्हणली आता येताना नुसतं काम 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 मला म्हणते तुला काय तुझ्या आई बापानं शिकवलंच नाही हेच नाही केलं तेच नाही केलं तू म्हणायचं ना तुला लय शिकवलंय तर जा तू कर म्हणून मला तर वाटत होतं अशीच बाजूची डोक्यावर ठेवावी आणि शांत बसायचं कशाला तन 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 करत आली हितवर तुला का दुखायला लागली अगं मी तुझ्यासाठीच म्हणते द्यायचं ना तिला धू म्हणायचं ना पेटून सगळा काम धंदा होय बाई वैतागून जीव गेल्याने झालंय नको नको केले सासू मग तर काय बाई बस जरा बस बसतेच आता बस सगळं राहू दे सोडते बाई आपल्यालाच करायचंय कवर पासून चालते घरापासून होय बाई बाई तुझी लय सासू चांगली बघ आई बापावानी भेटली तुला अगं बाई कशाची आई बापावानी काय दासिनीच्या वरची आहे उगा मी लोकांना कशाला जग तमाशा म्हणून सांगत नाही बोलून दाखवत नाही मग मला कशी म्हणत होती मग पेटून पडू द्यायचं होते की तिचं काम काय तू अगं मग आता काय करते तिला म्हणलं तर ती म्हणती माझ्याकडेच उलट पडती तुझ्या सासूवानीच असं आहे होय म्हणून तर आली काय तर करायला लागल अगं तू ऐकून घेते म्हणून तुझी सासू तुला तशी करते मी बघ माझ्या सासूला भिंगरीवाणी गर 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 फिरवती तू बी फिरवत जा ना तशी कशाला बोलते मग तुला तसं तिनं मला पण तसंच काय तर करावं लागलं शिक ना थोडं माझ्याकडून अजून दुर्गेचा तपास नाही काय बाई कुठं नाही पुरीचा हिने लय नको नको केलंय आता नेमकं धुणं दूध बसली का पवत बसली गायचं वाढ वाळून गेलंय गवताला सांग बाई जरा काय तर ज्ञान माझी सासू काय मला ऐकत नाही पिडती तुला सांगायची गरज नाही ग तुला बी सगळी माहिती आहे पण तू म्हणती की जाऊ दे सोड बोलू दे सोड असं म्हणती म्हणून ती जास्तच लागली ना चढाई झाडावर तू कशाला ऐकून घेते ग बसती ग ऐक आता मी पण संध्याकाळी 9ला झोपते आणि सकाळी 10ला उठते अगं तू असं ती तुझ्या आई बापापर्यंत जाते तरी तुला कसं गोड वाटतंय ग तुझ्या आई बाप काढते तरी पण नाही बघ होते तिची नाही जिरवलं तर मी पण नावाची दुर्गा नाही मग तिला पण जरा केलं असतं तर आज ती तुझ्या सोबत लेकीवाणी वागली असती ना कशाला ग करावं असं जाऊ दे म्हणून आपलं सोडलं पण नाही सगळं अंगलूतच येतंय मग कशाला ग तू बी ऐकून घेती ग चल धो दे कपडे हिला अजून माग बोंबलत होय बाई ते बी खराय चल चल बाई सगळं टाकू पटपट पटपट काय करावं बाई ह्या दुर्गीला काय हिज कवच्याने झालं धुणं धुवायला गेली तिचा अजून तपास नाही अशी अक्कल बंद केली बाई ह्या पोरीनी नको नको करून ठेवलंय जीवाला आता जाऊन हिचा चांगला सुमार बघितला पाहिजे काय कवच्याने झालं धुणं धुवायला गेलेली जित्रा दारात उपाशी गवताला जायचंय जीवाला माझ्या निस्ता करकसा करून ठेवला हिनी तिला काय काम आहे तेवढंच काम आहे की गेला बाई साबण कुठे गेला माझा गेनात माती पडली सासून माझ्या अवघड आहे बाई मुळे असं म्हणते काय बाई ही नवर पण कुठं गटारीत मातीत लोण येते काय माहिती गावाच्या कडेने बघी पांढरा शर्ट कसला घांजार केलाय काय नाही
वैताग तुम्ही सोडलाय नुसता सासरा सारखा नवरा सारखा आणि सासू सारखी मीच मरते त्या दोघांच्या तिघांच्या मध्ये काय नाही त्यांच्यामध्ये तू पण खात हा ना तुला तेवढंच येते आता द्यायचं बकाळ्या तरी सोड की. ती काय केल्याशिवाय तर बरी. कवाच्यानी अगं पण ह्या नवऱ्याला काय कळतं का नाही किती कपडे घाण करून ठेवले बादलीभर आहेत अजून निस्ती मैत्री मंडळात बघते किती तिला सुसानाच काय काम तिला काय करावा तेच करायचंय आता मला हा ना बाया किती साबण तर लाव ह्या शर्टाला लोळून येतो पण हा. माझं मनगट ना मनगट जळत इथं होय की अगं हे बघ ही माझी सासू अशी आपटली पाहिजे बघ ही चल की आपट उचल की आपट असंच केलं पाहिजे शर्ट फाटलं तर चालेल आज पण तुला पीठच पाडते आज घरी जाऊन पायाकडनं धरू नको म्हणते धर म्हणजे लवकर. आयो असं म्हणते काय मग हसत कसं नीट सांग की मला पण हसू येते मग लय मारल ग बया सासूला कळलं बिळलं तर उचल की आपण उचल की आपण दगीच पीठच पाडते आज आपण का नाही घरी गेल्यावर असं करते काय हा बघ नाहीतर माझं नाव बिव सांगशील नाही बाय तुझं सारखं माझं सारखंच आहे की नाहीतर म्हणते काहीतरी करून आणून सांगितलं नाही ग बाय तुझं कशाला नाव सांगू माझ्या बहिणी सारखी तू अगं तुला म्हणून सांगते सासू ही आई असते ग का ग असं करायचं नसतं ग बाई अगं आता तर तुम्हाला ज्ञान दिलं ना आता काय झालं अगं आई म्हणायचं असतं सासूला त्या बायला मी सासू म्हणून होय नुसता सोड घेतलाय तिनं माझा जसं नांदा आली तसं काय सूड घेतला ग बाई तुझा हा सूड घेतला का तुझा ए बाई झालं का सांगून बाई अगो बाया, मी काय सांगितलं तिला उलट चांगलं हा का तू नाही काय सांगितलं अगं चांगलं तर मार्गदर्शन करती मग टवळे तुझ्या सासूला तू असं वाटतंय तुला मी भिंगवी त्या घरा भिंगरीवानी म्हणून माझ्या सुनाला शिकविती काय तू तुझ्या सासूकडेच येते नाही तुझ्या पाठीचं धिरड पावडी काढायला लावलं तर मला विचार माझ्या सुनाला आणि तुझं ग तुला काय शिकडे येऊन तू बसाची वाई नदीला बाता मारीत घरदार गुरं ढोर इकावं लागते ना होय ग ही शिकवलं का तुझ्या आईनी आता मी कपडे धुवायला आले होते अजून कपडे अजून काय झालंय तुझं धुवायचं काय झालंय का हे धुतलंय का ह्याला धुणं म्हणतात का ह्याला धुणं म्हणतात एवढं धुत बसली इथं ह्या बाई संग बाता मारीत मैत्रीण चांगलं सांगत होती विचारा बरं चांगलं सांगत होती तुझ्या सासूकडे येते संध्याकाळी तुझा सुमार बघायला माझ्या सुनाला शिकवती बाई आणि तुला तू आता घरी चल उचल धुणं चल घरी धु तिथं येरीचं पाणी शिंदून आणायचं तो धुणं धुवायचं घरी तुला नदीला आजपासून लावायचं ना आता तो येरीचं पाणी शेदायचं तिथं धुणं धुवायचं तुला लईच तुझं चाललाय आघावपणा होय ग आपटी ती म्हणते आपटी आपट की मी आले इथं नदीला आता घरी आता सॉरी चुकली आता माझी लय गुणाची सासू आहे सॉरी चुकलं माझ्या आता लय गुन्हाची आहे ग बाई सासूला आपटीच होती दगडावर ही म्हणती पायाकडून नको धरू मुंडक्याकडून धरून आपट आत्या मी तर तसं काय बी- अग ग तू तर लय ग गरीब गाई आणि पोटात पाय गोगल गायवानी तुझा असा ऑटोमॅटिक पाय आखाडतात ग माणूस दिसलं की मी माझ्याकडे शर्ट धरून आपटत होते मी आता धरून आपटीत होती का सासूला धरून आपटीत होती नाही चल चल उठ हो इकडं चल येते की चल तुझा घरी तुला मला पाण्यात यायला लावू नको तू पटकन चल बरं करून तुला सांगून ठेवते तू लईच आगावपणा केलाय तू हिच्या नादी लागली हिच्या आत्या मी तसं काय बी सांगितलं नाही होत तुला तुझ्या आई बापाकडे नेऊन घातिल्यावर मग तुला दिसेल का नाही का धुते ना कपडे मी धुवायचंच राहू दे आता तू चल घरी तुला नदीला आता धुवायला चान्स नाही इकडं मैत्रिणी येऊन बोलत बसा ती आताच आली होती माझे थोडे कपडे झाले ती चांगलं तुला मार्गदर्शन करीती तू तिचं ऐकती सासूला दगडा आपटी ती नाही पण आता मी तुम्हाला घरी तुझ्या आई बापानी पण मी तुम्हाला तसं म्हणेल असं वाटतंय का टवळे तुला तुझ्या सासूकून आता मी काहीच म्हणलं नाही घरी गेल्यावर आता तुला तुझ्या सासूकून आता आणि तुझ्या सासूचा सुंबार बघते जर तिने तुला नाही मारलं आता माझं ऐकून तर घ्या की काय ऐकू तुझं काय ऐकाय सॉरी म्हणलं की सॉरी आधी पाया पडायचं तुला आता मी धुते की तुला कपडे मला पाण्यात यायला लावून पाण्यामध्ये येऊन पटकीने इकडे आडेले करून ये तुला सांगून ठेवते मला माझी यायचं इतकी बाई वाईट नाही हा कुणी मला तुला वाटत वाटतं असेल तुमचं असं त्या. नसतं. तुला वाटत असेल मैत्रीण हित आहे हा. आणि मला ती वाचवीन
ही तर तुला पाण्यात आपटीन तिकडं घोडीवानी काय पळती इकडे हिला आड्याला ये म्हणते ना मी ना तू तुम्ही जा ना घर, मी येते की दोन कसे लोक मनगट झिजवतात तुमचे. तुला नदीचं पाणी बंद आता धुणं नदीचं तुला बंद तुला एरीचाच पाणी शिंदून धुणं धुवायला लावते. भया हात दुखतच माझं ते नदीचं पाणी शिंदून शिंदून. तू पळू नको पाण्यात इकडे ये. पटकन इकडे ये. हे बघ मला आतमध्ये यायला लावू नको. आता मी ते थांबते हा. करून ये, तुला आणि काय सांगते, येऊ नका. पाण्यात यायला लावू नको. मी तिकडे जाऊन उड्या मारायला खरंच जाऊन डुबेन मी तिथं. चल लवकर बाहेर ये. नाही मला यायचं. पाण्यात जाऊ नको तिकडे खोल पाणी. जा ना मग तुम्ही भर धुते की बाहेर तिथे ये. कपडे. मला नाही जायचं नाही आम्हाला. मी ते कपडे धुवूनच येणार आहे. तुला नाही का यायचं तुला नाही यायचं. आत्या जाऊ दे ना, सोडा पडली ना ती. हा सोडा सोडा आधी लय सांग ना सभ्य कशी झाली ना करते तू. बघ ना ती सासू सोडा माझी. सोडा म्हणती बाई पोरी सोडा भेटले सोडा काय म्हणती मी बाई. पाण्यात पडून इथं. काय जीव घेत होती जा आता. हा? घरी गेल्यावर दाखवते आता मी पण. येते आता म्हणतो ऐकतच नाहीत काय नाही. असंच तिला घरात पण त्रास तुला देत असाल. येते आत्या म्हणती वय हा तू हि जर शिकवलेलं ऐकती वय. तुला किती बाऱ्या झाले सांगायचं तुला किती बाऱ्या झाले सांगायचं तुला किती बाऱ्या झाले सांगायचं. ए तू काय बघते इकडं माझ्याकडे हा Sorry, माझ्या सोनाला माझ्या मागे कशाला येते तिकडं. मी पहिल्याला सगळं नदी काठाने पळत असते मी. हिचं ऐकाय मला नाही हिचं ऐकते नाही. तुला नांदायचंय का नांदायचंय ना. नांदायचंय का तू पुढं का पळती होय का. मी थांबते ना मग इथं. लोकांचं ऐकून तुला तुझा प्रपंच मोडायचाय का मोडायचाय का तुझा प्रपंच तुला. मी नवऱ्याला सांगेन हे आल्यावर खरंच सांगणार आहे मी. तुम्हाला घरातून बाहेरच काढायला लावेन. मला घरातून बाहेर काढती हा मला तू मला काढणार का मी तुला काढणार का ही बिचारी पडला माझ्या नादात. तिचा नवरा तुम्हाला लय भांडायला आला. तिच्या आड त्या आई बाईच्या आड जाऊ नको तू इकडे हो. तुम्ही जा ना पाठीमागे तिकडं. आड जाऊ नको तू इकडे ये मी इथंच थांबणार आहे. इकडे हो. मग तुम्ही जा ना मग. अहो, आत्या राहू दे ना, सोडा. तुम्ही किती सांग ना मग कसं मला पळवायला लागले ते काय नाही. काढून धरलंय. लोक तमाशा बघायला लागले. आता तुला तर गईच नाही तुला. तू जरा शांत राहा तू जरा कानफडीत खाचीन कळलं का. कान पडत नाही खात पण पास करा ना, घरी गेल्यावर बघा ना. घरी गेल्यावर तू घरी शिकवलं का होय ग. आता काय ऐकत नाही दिसते. तो घरी शिकवलं का माझ्या सुनाला तू घरी शिकवत होती का होय ग. तू नदीला शिकवत होती कुठं. मी तर शिकवत होते पण बासकी मग झालं तू की काय आता. म्हणते आता घरी गेल्यावर बघा मग आता सगळे लोक बघायला बुडवून अशी पाण्यात मारीन. आता तिला तर बोलायला लागलं तर मला बघा की. काय तुम्ही तिला नीट हे करा मग ना. तुझी सासू बघ ना तिकडं. सगळीकडे असं तिला त्रास आहो देते. ती माझी लय जेवलग मैत्रीण आहे. तिला नका हात लावू. तुला तिला तर बघणच मी पण तुझा सुद्धा सुमार बघन. आहो तिला रागा राहू दे ना. ठेवू. तिला कशाला बोलता तुम्ही. तिला बोलू नको होय होय ग. मग तिला तिथं फार काय आमच्या घरात शिकवायचं वाटोळं त्याच्यामध्ये? केलं ना तू काय वाटत हा? नाही आता मी त्याला सांग आहो, ते दिसत नाही. मी इथं हाय जिवंत हाय अजून. मी नाही नदीत पडून. मरायचंय काय तुला तुला मरायचंय का तुला. चल तुला बुडवून मारी ती. चल तुला बुडवून मारी ती. चल सॉरी म्हणलं ना आता मी. चल तुला धुणं धुस तर इथं बसून राहते धुणं धुणं. मग तिथं बाजूला बसा मग हा, भीती वाटते काय ना इथं? तुमची. हाय, इथं काय मी काय वागेन फिकीन नाही काय होय ग. हा ना मग मला त्रास पडायला लागले मी. त्या बरं तू अशा बाता केल्या असत्या का इथं हा. धो पटकन धुणं धो पटकन धु लवकर. हे तुझं झालंय का नाही धोके माझी. हा धुवायचंय तुला. अगं तुझ्या बाता रंगलीस तू माझ्या सोनाला शिकवीत नाही, नाही, मी तिला शिकवलं, चांगलं शिकवलंय. तुझा सुंबार बघावं लागन जरा. पट उडक जरा हात हाली असं दसरा दिके असं जरा मनगटात बळ नाही का असं होय ग. धुते ना धुते ना. हा? झालं थोडं. खायला लय खादाड भर लागत एवढं मोठं असं. बाई. चांगलं वगैरे पाहिजे खायला. इथून कुणाच्या बापाचं आणायचं मी होय ग. कामाला जायना कुठं धंद्याला जायना दारात जित्रा भाऊ उपाशी हा. मला गवत दोन आणि ना. कपडे तर तिथं मी बसायची. कोणतं करायचं. तुझा नुसतं देखना दिवा आणि भीतीवा ठेवा. लेकराला पडायचं दे का देवा. हा त्या लियाकाला पटली म्हणून तर तुला घरात आणली. कपडे मला तर बिलकुल ग नव्हतं पटत. ए बाई, तुझं धुवून तिथंच चल मला ही नखरं कळत आता होतं. बकरी तोंडावर लागले हात हाणायला माझ्या. धुवून चल घरला. आपण कसं चल? जरा साबण लाव निघले धुतले. कसं धुती जीव आहे का तुझ्या हाताला. हा ना हा? म्हणून तर कटाकट कपडे साडी घालून फिरता. ही काय धुतलेली तो धुतली काय कालच नवी काढली.
मीच धुतली साडी ती दिसते का दोरा तुटलाय खाली तुटलाय का हा मग तुटू दे माझा कुराक फाटकीन ए काय हसतीस का हा हा आता शिवाय तिला खवळायला लागली काय हसतीस ग हितक्यावर सांगत होती तेव्हा गुलू गुलू ऐकत होतीस तू होय ग काय बाई आता मी सांगितलंय तिला काय माहिती अगं मी स्वतः माझ्या कानाने ऐकलंय हा अशी कशी आहेस तू जास्त होय ग आळावण्यातली गोळावणी चौकळली खेळावणी येते तुमच्या खेळावणीच आहेस ग हाय कशाची खेळवणी माझ्या सुनाला शिकवती बाय तू हिथं येऊन तिला चांगलं हा? शिकवत आई म्हणायचं हा मी दिसल्यावर म्हणती बाई आई म्हणायचं आधी म्हणते अगं अशी आपट पण बाजूला होय सरका का? की पाणी अंगावर येईल तुमच्या नवऱ्याचे कपडे जरा स्वच्छ निघू दे माझ्या हा नवऱ्याची निघू दे स्वच्छ हे बघ मी आता घरी जाते हा. 10 मिनिटात जर नाही आली हा. तर तुला हिथं येऊन पाण्यात बुडू बुडू मारीन मग माझ्यावर करू दे कोणता बहादर केस करतोय ती हा, येते तुझा ना बाप त्याला. काय करतोय तुझी आई काय करती हा आणि तू हिच्या नादाला लागू नको आता तू पटकन घरी ये बोलायचं ते हात तू आगावपणा करू नको बोलायचं नाही. ही केस आहे ना केस उपटून असं आता हातात तिला घे. कशाला बोलता मला हा. बोला की तुम्ही मग माझ्या सुनाला शिकवायला गुलू गुलू वाटत आहे तुला गोड होय ग तिनं हा कसं शिकावं? अगं स्वतःचा परपंच नीटनाटका करता येणार माझ्या परपंचाचं वाटोळ करायला निघाली होय ग भया ग बस की. असं असतं का मला कुठं? कुत्र्यावानी. हा तिला सासरा. अहो, सासूला आता मी सांग खाणं आले, म्हणते. चला सासूला सांग म्हणते काय सांगायचं सासूला काय सांगायचं का काय सांगाय इकडे बघ की माझ्याकडे इकडे बघ इकडे माझ्याकडे परत माझ्या सुनाला काय शिकवलं आणि सांगितलं तू तिचं ऐकलं ना तुझं आता सगळं झालं राहते. की एकतर पटकन पर्यंत राहिलं की. पटकन धुवून पटकन घरी चल हा आले हा 10 मिनिटात आली पाहिजे मी हा. चालले घरी हा. जा की, राहू दे तुम्ही तसं जा घेऊन. ए बाई गप मला कुत्र्याने मार खावं लागल नवऱ्याचा बिन सासूचा बी आणि आईकडे गेला आई बाबी ढकलून देतील कशाला खाती ग मार बोलायचं ना चांगलं तुझ्या मग घ्यायचं नादी लागून. दानकन हाणायचं तू बी. तुझ्या नादी लागून माझ्या संसाराचं पार वाटोळ होईल होय की तू बस कपडे धुत मी जाते आता जा आणि हा. मार खा सासूचा अजून एकदा नाही बाई खात बघते तिला बी आता आणि तुला बी बघते महागारी येऊन जा पलटी हानती होय जागेवर लागली होती मला शांतपणा शिकवायला माझ्या घरी येते होय.